आज आम्ही माझ्या बड्डेची एंड आईस्क्रीमने करतोय. सगळे आता आम्ही आईस्क्रीम खातोय. माझ्याबद्दल चांगलं बोलल्याबद्दल थँक्यू. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि आजचा दिवस तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरून समजलंच असेल की माझ्यासाठी किती स्पेशल आहे. तर माझ्या दिवसाची सुरुवात आज मी गणपती बाप्पाच्या दर्शनाने घेतली आहे. तर आमच्या सिन्नरमधलं सर्वात मोठं गणपती मंदिर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल. तर मी मस्त म्हटलं आपला चांगला दिवस आहे आणि आपल्या चांगल्या दिवसाची सुरुवात बाप्पाचं दर्शन घेऊनच करू. सो मी बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं आणि बघू आता पुढचा माझा दिवस कसा जातोय ते बघत आहे आपला पूर्ण ब्लॉग. बड्डे स्पेशल काय तर बड्डे स्पेशल आज ब्रेकफास्ट मिळाला आहे मला. तर ब्रेकफास्ट करायला आम्ही आलो आहे. तर इकडे घेतलं आहे वडा सांबार आणि एकच इडली घेतली आणि मसाला डोसा सांगितला आहे, पण तो येतो आहे बनवायला थोडासा वेळ लागतो आहे. तर माझ्या नवऱ्याकडून मला एक छोटीशी ट्रीट आहे, मस्त बड्डे स्पेशल. माझा मसाला डोसा आला आहे मस्त असा बड्डे स्पेशल. अजून एक ट्रीट मला, ती पण माझ्या नवऱ्याकडून. तर आम्ही आलो आहे कॅफेमध्ये. इकडे बघू शकताय खूप छान असं ॲम्बियन्स आहे, सिन्नरमध्येच आहे. आणि माझ्या नवऱ्याकडून मला परत इव्हिनिंगची एक ट्रीट भेटते. आम्ही कॅफेकडे आलेलो आहे, सिन्नरमध्येच आहे. तर इथे ॲक्टिव्हिटी पण आहे, म्हणजे आपण ऑर्डर दिल्याच्या नंतर थोडासा वेळ असेल तर आपण हे पण प्ले करू शकतो. हे असं आहे, छान वाटलं मला ॲम्बियन्स. तर ॲम्बियन्स पण खूप छान आहे, बघू शकताय तुम्ही इकडे मस्त असं. मला तर खूप छान वाटलं. आम्ही फर्स्ट टाईमच आलो आहे, मस्त आहे. तर इकडे आम्ही मागवलं आहे मस्तपैकी पेरी पेरी फ्राईज आणि कॉफी. आणि हा आहे ब्लूबेरी शेक. कॉफी नाही आहे, ब्राउनी काहीतरी. येस सॉरी, ब्राउनी आहे ही, ब्राउनी आहे आणि ब्लूबेरी शेक आहे. फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे. सो आता माझा बड्डे, माझी ट्रीट आणि माझ्या नवऱ्याने माझ्या आधीच चालू केलं आहे. वा टेस्ट घेतो. हां टेस्ट घेतो, चलो टेस्ट घेतली पाहिजे, टेस्ट घेतल्यावर कळतं आपण. ओके ओके. त्यानंतर मग आम्ही गेलो होतो डॅमवरती असंच थोडंसं निवांत. तर डॅमला पाणी तर कमी होतं, पण भरपूर लोक वगैरे आलेले होते आणि छान सनसेटचा टाईम होता. तर खूप म्हणजे सनसेटची पण मजा घेतली. तिथे पण थोडे फोटो वगैरे काढले. हवा वगैरे खूप होती, त्याच्यामुळे जास्त काही बोलता नाही आलं मला तिकडे. तर थोडा वेळ आम्ही तिकडे थांबलो आणि त्याच्यानंतर मग घरी गेलो. आणि घरी गेल्यानंतर मग मस्त असं बर्थडे सेलिब्रेशन केलं. तर काही आज माझ्या बायकोचा वाढदिवस आहे, तिला मी सकाळपासून खूप खाऊ घालतोय आणि आता तिला माझी वहिनी ओवाळते. वहिनी ओवाळा. तर आता इकडे घरी बर्थडे सेलिब्रेट करतो आम्ही संध्याकाळचा. केक नाही दिसत आहे कारण की आम्ही केक बाहेर जाऊनच कट करणार आहे. सो घरी फक्त ऑप्शन करून घेतोय. त्या ठिकाणी माझी मम्मी सुद्धा माझ्या बायकोला ओवाळते. आई ओवाळ बरं पटकन. बळजबरीने माझ्या नवऱ्याला माझं ऑप्शन करायला सांगितलंय. मग काय फक्त हे काय असं फक्त लेडीजच केलं पाहिजे काय? घरी ऑप्शन करून झाले आणि आम्ही चाललोय बाहेर डिनरसाठी. सो तिकडेच केक पण कट करणार आहे. आता आम्ही चाललोय सगळे. आज मी कामिनी ताईला माझ्याबद्दल 2 शब्द बोलायला होती. मेरे बारे में बोलो जरा कुछ. मैं कैसी लगती हूँ आपको? काली. ये बोलने नहीं देता, वो भजाई की मेमोरी.
देखो स्नेहल बहुत मतलब ऐसे ज्यादा टीचर का बोलती स्पीच नहीं। चालू हो गया है। हाँ सही बात है, मैं ज्यादा ही बोल दूंगी अगर मेरे को बोलने को बोला तो। नहीं स्नेहल ना ऐसे ज्यादा मन खोल के सबसे बात नहीं कर सकती है, पर फिर भी अभी हमारे साथ थोड़ा ट्राई करती है वो घुलने मिलने का। ऐसा मतलब सबका नेचर अलग होता है, ऐसा नहीं कि स्नेहल अमित भी ऐसा ही है, पर फिर भी स्नेहल बोलती है और फिर भी वो और इतनी उम्र में भी वो अच्छा खासा काम कर लेती है। शायद हम इतनी उम्र में नहीं करते थे इतना काम। देखो और guys। दूसरा और वो मेहनत भी करती है ये व्लॉग के लिए, तो व्लॉग को लाइक भी करो और व्यूज भी दो। तो स्नेहल मेहनत करती है, वहाँ भी नासिक भी जाती है, अप डाउन भी करती है, तो फिर थोड़े और व्यूज दो, थोड़ी कमेंट्स भी करो। और कसं वाटलं तुला वहिनीने तेरे को बारे के तेरे बारे में बोला? माझ्याबद्दल चांगलं बोलल्याबद्दल थँक्यू. अब हम कटने के बाद एक दूसरे को आपसे तो मारेंगे कॅमेरा पीटेंगे। जाता है माइक के पास. आता आई माझ्याबद्दल 2 शब्द सांगते. सोच के रखो बघू आज खरं खरं काय बाहेर येते. दोन्ही पण सुना चांगल्या आहे माझ्या. मी काय म्हणत नाही, मला चांगलं सुन पोरं नालायक आहे का? चांगलं आहे. बिचारा त्यांचं काम त्या करत्या. ही पण तिचा जॉब करती, सगळं घरचं आवरून, ती पण तिचं सगळं आवरून, अभ्यास वगैरे सगळं काही व्यवस्थित आहे. मला काही त्यांच्याबद्दल तक्रार करायची नाहीये कुठलीच. माई कंट्रोल कर रही है। तुझा मोकार आणतील मला. नहीं माई बोलेगी, सांगितलं. माई बोलेगी खाने के बाद खाना खा लेते पहले। आईला म्हटलं खरं खरं बोला आज काय बोलायचं असेल ते, पण बिचारे आईने नाही. खरं खरंच बोलले त्या. खरंच सांगते. नाही खरंच आहे ना. जे खरं तेच सांगते. हा, मग. सकाळी तिचं ती जॉब करते, तिचं चालू आहे. तिला पण तिचं करिअर घडवायचंय. माझं काही तक्रार नाही कोणाबद्दल आणि मला काही त्रास पण नाही त्यांचा. तर आता मला माझ्या नवऱ्याकडून माझ्याबद्दलचे 2 शब्द ऐकायचे. बघू माझा नवरा माझ्याबद्दल 2 काय शब्द बोलतो. बोलायचे का? हा 3 बोलतो 3. ओके. स्नेहल सुंदर आहे, खूप सुंदर आहे स्नेहल. 3 शब्द बोल बघ. बस असं. माझ्या बायको बद्दल बोलायचं ठरलं तर मला एक वही अपुरी पडेल. हो इतकं का? खूप बोलण्यासारखं आहे. हो का? कारण कसं आहे माहितीये का, बायको ही आपली काय म्हणतात ते, अशी सोबती असते. हो आणि बायको बद्दल बोलायचं म्हटलं तर मला काही जास्त भाषण करायचं नाहीये. का माझे- व्हिडिओ संपला भांडण होईल म्हणून. नाही, भांडण नाही होणार. इतक्यात भांडण करून आलेलो आहे. काही नाही. भांडण तर चांगली चालूच असतं. 2 मिनिटाचं भांडण असतं. चिडकी आहे, चांगली वागते, चांगलं करते, सकाळी उठते, तिला मी कामं सांगतो, हे कामं करते, कामं कर, हे चुकलं ते चुकलं सगळं करत असते ती मनापासून. मुलगी चांगली आहे, मुलगी शिकली, प्रगती झाली, मुलगी पटली, नवरा खुश झाला. तर चला आता आम्ही चाललोय बाहेर. ऑलरेडी आम्ही आम्हाला चाललोय. खूप वेळ झालाय, घरीच 9 वाजले. तर आम्हाला केक पण तिकडेच कट करायचा आहे. सो आम्ही चाललो बघूया कोणत्या हॉटेलमध्ये जायचं. आम्हाला थोडं वेगळं बघायचं ह्यावेळेस, कारण की सारखं आम्ही हे मी जिथे जातो टाकलं तिकडे टकले झाले तुम्ही बायकोच्या टेन्शन मध्ये टाकलं का? काय काय बोलतो? गं? चलो भेटूया आपण हॉटेलमध्ये. आज आम्ही घरापासून थोडंसं लांब आलोय, हॉटेल राजेशला. तर म्हटलं चला कुठेतरी दुसरीकडे जाऊन बघू. त्याच्यामुळे आम्ही आलो आहे हॉटेलमध्ये आणि थोडीशी एक 5-10 मिनिटाची वेटिंग आहे आम्हाला. त्याच्यामुळे बाहेर बसलो आहे आम्ही इकडे. खूप छान हॉटेल आहे हे. आम्ही याआधी पण येऊन गेलो होतो म्हणून आलेलो आहे, पण इकडे ना आता त्यांचं काम चालू आहे, बाहेर थोडंसं काम चालू केलं, त्याच्यामुळे ही बाहेरची जागा आता बंद केलेली आणि त्याच्यामुळे आता आम्ही इकडे मध्ये बसणार आहोत. आता आम्ही आलो आहे हॉटेलमध्ये. 5 मिनिटं आम्ही बाहेर थांबलो होतो आणि आता मध्ये येऊन बसलो आहे आम्ही. तर गर्दी पण भरपूर आहे, खूपच गर्दी आहे. गर्दी म्हणजे त्यांचं हॉटेलचं काम चालू आहे म्हणून बॅक साईडला बसवलेल्या हॉलमध्ये म्हणून गर्दी वाटते. तर यापेक्षा जास्त गर्दी राहते, पण टेस्ट खूप छान आहे इथली. इकडे तर पूर्ण गर्दी. आम्ही इकडे स्टार्टरमध्ये पापड मागवला, मसाला पापड. आम्हाला व्हेज क्रिस्पी बोलवायचं होतं, ऑर्डर करत होतं, पण ते इथे नव्हतं. आणि तसं पनीर ते 65 पण बोलवणार होतो, तर पण मग पनीरची भाजी बोलवायची, परत ते सेम होऊन जातं. त्याच्यामुळे आता स्टार्टरमध्ये पापड खातो आम्ही. आता आमचा मेन कोर्स आला आहे आणि आता आम्ही मस्त असं जेवण करतो सगळेजण. 10 मिनिटाच्या वेटिंग नंतर आम्ही सगळे जेवायला बसलो. मस्त असं जेवण करतो. आम्ही मस्तपैकी शेवभाजी, पनीर लबाबदार आणि व्हेज पेशावरी बोलवली. हां, ही एक जी आहे ना ती नवीन ट्राय करतो आम्ही, व्हेज पेशावरी. So, मस्त जेवण करतो. तर चला आज आम्ही माझ्या बड्डेची एंड आईस्क्रीमने करतोय. सगळे आता आम्ही आईस्क्रीम खातोय. केक आम्ही स्किप केलं कारण की जेवण खूप झालं होतं आमचं, त्याच्यामुळे. केक खाल्ला असता तर जेवण गेलं नसतं पोटभर, त्याच्यामुळे मग केक नाही घेतला आम्ही आणि त्याच्यामुळे आईस्क्रीम घेतली. छान अशी आता आईस्क्रीम खातो. कोणाला चॉकलेट काय, चॉकलेट नाही, कॅडबरी डायरेक्ट कॅडबरी. कोणाला कॅडबरी खायची.
मग 5 वाली बाय ज्याला कॅडबरी खायची त्याने वहिनीत हॅपी बर्थडे म्हणायचं. टाकू पोरींना मी बड्डे होता म्हणून म्हटलं चला चॉकलेट देऊ, खेळत होत्या तर मस्त त्यांनी मला बड्डे विश केला आणि सगळ्यांसाठी कॅडबरी आणले. धरा चला. थँक्यू. वेलकम. थँक्यू. तर घरी आल्याच्या नंतर इकडे सगळे छोटे छोटे मुलं खेळत होते. म्हटलं चला त्यांना चॉकलेट वगैरे देऊ आणि दिवसाची एंड करू. तर इथेच व्हिडिओ संपवते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.